वर्षावर्षी त्यांचा व्यापार वाढलेला दिसला पाहिजे। देवगड तालुक्यातला वाडा पडवणे गरम मसालो मालवणी माणसाचा वय वाढत जाता। हे डिश अगदी नॉनव्हेजचे। मायबाप रसिक हो, जय शिवराय। आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मायबाप रसिक हो, आज मी इलेलो असं आहे भांडूपच्या पश्चिमेत। भांडूपच्या पश्चिमेत भव्य दिव्य असो कोकण महोत्सव भरलेलो असा। मालवणी वस्ती आणि कोकणकारांची वस्ती असल्यामुळे भयंकर गर्दी असता या महोत्सवात। आणि या महोत्सवात बरेचसे कोकणातली उत्पादनं येतात आणि कष्टकरी येतात। कष्टकरी आपली उत्पादनं घेऊन या महोत्सवात येतात आणि विक्री करतात आणि बहुसंख्य लोक ही उत्पादनं विकत घेतात आणि या कष्टकऱ्यांका एक प्रकारे सहकार्य करतात। मायबाप रसिको, आजचो ह्यो भांडूपचो भव्य दिव्य कोकण महोत्सव आपण आज या आपल्या व्हिडिओतून बघणार असो। जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तर चला तर जाऊया सुजय गोपाळ धुरत यांनी आयोजित केलेल्या भांडूपच्या भव्य दिव्य अशा कोकण महोत्सव। बरीचशी गर्दी आतापासूनच दिसता। संध्याकाळच्या 7-7:30 वाजले। पण वर्षी सुद्धा आपण या महोत्सवाचा व्हिडिओ केलो होतो आणि बऱ्याचशा लोकांनी तो बघितल्याने माका सुरुवातीपासूनच भरपूर कष्टकरी दिसतात जे छोटी मोठे आपापले उत्पादना घेऊन विक्री केलेले असतात। बरेचशा गोष्टी आहेत जे सुरुवातीपासून बाजाराच्या असतात। कोकण महोत्सवाच्या सुरुवातीकच गेटवरती गजाननाची सुंदरशी अशी मूर्ती बसवलेली असा। त्याचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। चला, गणपती गजाननाचं दर्शन घेतला। आता आपण काय करूया, बाजारात आपण फिरूया। या कोकण महोत्सवात आपण सुद्धा मजा लुटूया। समोरच आपल्या जे संयोजक आयोजक आणि सर्वश्री सुजयदादा धुरत सुद्धा उभे आहेत। आपण त्यांची नंतर त्यांच्याशी भेट घेणारच आहोत। पण तुर्तास आपण या आजच्या कोकण महोत्सवामध्ये खायची दुकानं आली आहेत, काय विशेष आपल्याला बघू मिळतात आता बघूया। थोडीशी गर्दी दिसायला लागलेली आहे। सुरुवातीकच बा देवा महाराजा मालवणी टी शर्टाचं स्टॉल दिसता स्वप्नील सुरेश आंबेडकरांचं। आणि ती टी शर्ट काय साधारण किंमत आहे ती सुद्धा जाणून घेऊया। सगळी काळ्या रंगाची, परत चटणी कलरची वगैरे अशी वेगवेगळ्या रंगाची टी शर्ट आहेत आणि त्याच्यावर लिहिलेला देवा महाराजा होय महाराजा आणि चाकरमानी चाललो गावात आणि काय बराच लिहिलेला बॉम्ब। मग आज बसायचं का, म्हणजे आज बुधवार पण आहे, डायरेक्ट टी शर्टावर आज बसायचं का ओके। साधारण दादा, ओ दादा, ओ आंबेडकर दादा, कशा टी शर्टाच्या किमती काय? 350 रुपये। मालवणी माणसात आकर्षित करणारी अशी ही टी शर्ट आणि त्याच्यावरची वाक्य। पहिलाच दुकान आपण टी शर्टाचं बघितलं। आता पुढे जाऊया, बघूया आणखी काय तुमच्याच देवगड तालुक्यातल्या वाडा पडवणेमधला ह्या दुकानात आता बरेचसे खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत। काय आता बघूयाच। हे बघा, हे आमचे फेवरेट आमची मालवणी मिठाई, खटखटे लाडू, शेवाचे लाडू, मालवणी खाजा, आल्याचा खाजा म्हणतात ता सुद्धा। दादा, आल्याचा खाजा कसा आता किलो? 50 रुपये। 200 ग्रॅमची पुडी 50 रुपयाक असा। लाडू असत शेवाचे, हे गुळाचे आहेत ना? साखरेचे। हे गुळाचे आमचे त्याला खटखटे लाडू म्हणतात। म्हणजे खाताना लिटरली आवाज येतात खाटा असे ते खटखटे लाडू। शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि शेवाचे बुंदीचे सगळे लाडू आहेत। म्हणजे तुमची मालवणी खऱ्या अर्थाने मिठाई। त्याचप्रमाणे सरबताचे सुद्धा बाटले असत। औषधी गुणधर्म असलेला मुठिया, म्हणजे भरपूर सारे त्याचे उपयोग आहेत। कसा होता मुठिया आता? काय किंमत आहे त्याची? 40 रुपये। याच मुठियाला अपचन होत असतात किंवा काही डिसेंटरी सारखे वगैरे आजार होत असतील, पोटाचे विकार असतील तर त्याचा रस पिल्यानंतर अगदी बरा वाटतं। असे ते औषधीयुक्त असतात हा मुठियाला। सरबताचे बाटले आहेत, हे सगळं तुमचं होममेड आहे ना? घरगुती उत्पन्न सगळी। म्हणजे आता सगळं म्हणजे लाडू बिडू आहोत, त्याच्यानंतर बाटली आहेत, तेल आहात, कोकमा आहात, तांदूळ आहे, कोंबडी वड्याचा पीठ, घावण्याचा पीठ, त्याचबरोबर चल मालवणी मसाले आहेत।
मसाल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. गरम मसालो, हिरवा मसालो, त्याच्यानंतर चटणी आहेत काही. साधारण आपण मसाल्याचा दर जाणून घेऊया, कारण गरम मसाल्याचे मटणात घालून गरम मसाला लागतात आणि हिरव्या माशाचा सार करूचा असला तर हिरवा मसाला लागतात, म्हणजे माशाचा सार करूचा असला तर. कसं हो माशा हिरव्या मसाल्याची काय किंमत हा? पाव किलो 50 रुपये आणि गरम मसाल्याची 200 रुपये पाव. सुरुवातीलाच आपण बघितला साई आर्या म्हणून त्या दुकानाचं नाव आहे. तुम्ही इलाज तर नक्की येवा आणि बऱ्याचशा गोष्टी तुमका ह्या दुकानात मिळतील. मालवणी मसाल्याची तसेच मालवणी वस्तूंची दुकानं ही भरपूर प्रमाणात दिसतात. हे सुद्धा मसाला मालवणी मच्छी कढी, टोमॅटो कढी, मालवणी मसाला असे सगळ्या प्रकारचे मालवणी मसाले आहेत. त्याचबरोबर हे लाल पोहे असत, उकडे तांदूळ आहेत, सुरई तांदूळ आहेत, कोकमा आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. साधारण तांदळाचा आज मुंबईचा दर जाणून घेऊया. ताई, उकडे तांदूळ कसे आहेत? किती? 140 रुपये किलो उकडे तांदूळ. सुरई तांदूळ सुद्धा साधारण त्याच अंदाजाने असतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत ते मालवणी पद्धतीचेच आहेत. हा वेगवेगळ्या बिस्किटाचे प्रकार आहेत. त्याच्यात जी बेकरी फूड आहेत सगळी. ही का मनुका आहेत ना ह्या काळ्या? कशी आहे ती मनुका? 150 रुपयात पाव किलो मनुका आहेत बघा. अगदी मस्तपैकी टपोरी मनुका आहेत आणि छान आहेत, एकदम जबरदस्त. ही सगळे बिस्किटाचे प्रकार आहेत. काही कशा पुढे आहेत त्या बिस्किट ह्या सगळ्या? 60 ला 1 पॅकेट आणि 100 ला 2 पॅकेट अशा सगळ्या गोष्टी जे बेकरी फूड आहेत ते आपल्याला बघून मिळतात. त्यानंतर हा एक केशर व गुळाचं खरवस मिळेल. थंडगार वेलचीयुक्त पीयूष सुद्धा मिळतं. नमस्कार. हा गुळातला खरवस आहे. गुळात केशरचा साखरेतला खरवस. हा केशर आणि साखरेचा खरवस आहे. कसं आहे ते? 120 पाव किलो. 120 पाव किलो आणि हा गुळाचा 120 पाव किलो. पियुष आहे. सुंदर असं केशरचं दुकान आहे. दादा कुठले तुम्ही? ठाण्यातले आपण. ठाण्यातले. पण हे छानपैकी दरवर्षी असतात ना इथे. 120 पाव. कुंद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्वीट्स एकदम मस्त. ह्या मालवणी माणसं गोड खाऊ पण आवडतात. तर सगळ्या गोड हा कुंद्याचे पॅकेट आहेत. त्याला कसं पॅकेट आहे? 140 रुपयाला 1 पॅकेट आहे. साधारण किती? 200 ग्रॅम पाव किलो? पाव किलो आहे, म्हणजे 250 ग्रॅम असत आणि ही किंमत आहे त्याची. अरे सुकटाचं वास इल्याबरोबर म्हाका जाणवलं हे काहीतरी सुकटाचं दुकान आणि तर असाच. सुकाट बऱ्यापैकी सुरमई विरमई सगळे मासे सुकवलेले मासे. म्हणजे आपण मालवणच्या बाजारात वगैरे बघतो तर खारे बांगडे मिळतात, पण हे बऱ्यापैकी गोष्टी आहेत. शेंगटे आहेत, त्याच्यानंतर सुरमई आहे ना, ही सुरमई आहे, बरंच काय काय. हे पण सुरमईच आहे. सुरमई तुकडा आहे, रावस आहे, मुशे. ते सुरमईचे कसे आहेत? 300 रुपये पीस आणि रावसचा 250 रुपयाक रावस हा 1 पीस आणि हो 300 रुपयाक सुरमईचं पीस आहे. शेंगटे पण आहेत. त्याच्यानंतर मुशीचे आहे ना, हा शार्क माशाचे सुकवलेलं आहे. हे पण बेस्ट, भाजून खाऊ भारी एकदम. जेवणाबरोबर थोडासा जरी तुकडो घेतलो तरी टेस्टी असतात. आणि वेगवेगळे सुक्या माशाचे प्रकार होय. जवलो हा, बारीक जवलो हा, त्याच्यानंतर बोंबील, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सोडे आहेत. हे सोडे आहेत 300 रुपयात पाव आहेत आणि ह्या सुकाट आहेत. बऱ्याचशा गोष्टी सुकवलेल्याच आहेत. मस्त चांगल्या पद्धतीचे मासे वाटतात, कारण माशांचं दरवळच जाणवलं. गृहिणी लघु उद्योजिका महिला प्रशिक्षण सामाजिक संस्थेने मांडलेला ह्या दुकानात आणि हे सगळे वेगवेगळे पापड वगैरे तळून खाऊची गोष्टी आहेत. ताई काय साधारण पॅकेट? ताई पॅकेटची किंमत काय साधारण? 40 ला 1, 100 ला 3. ही सगळी पॅकेट आहेत ती 40. सिंगल घेतला तर 40 ला आणि जर 3 पॅकेटा घ्यायची असतील 100 रुपयात 3 पॅकेट. म्हणजे अगदी होलसेल भाव आहे या दुकानामध्ये पापडासाठी सगळं. लोणचा म्हटल्यानंतर बघितल्यावरच तोंडात पाणी सुटतं. तसे हे सगळे वेगवेगळे लोणच्याचे प्रकार आहेत. कोकण महोत्सवामध्ये आपल्याला हे लोणच्याचे व्हरायटी बघूक मिळतात. नाहीतर एखाद्या दुकानात गेला असं लोणचा काही ठराविक पण बघूक मिळतात. सगळ्या प्रकारचा लोणचा, करवंदाचा लोणचा काय नाही असं नाही, सगळे करवंदाचे मस्तपैकी प्रकार. साधारण पाव किलोचा कसं आहे ते किलो? 70 रुपये पाव किलो आणि 100 रुपये पाव किलो असं दर हा. हे बघा छानपैकी अगदी प्रकार हा लोणच्याचं. ही पाकिटं तशीच आपण बघितली. तर काय 70 ला 1.
हे मोठी पाकिट आहेत, किती ग्रॅमची आहे ती? 200 ग्रॅमची. ही 200 ग्रॅमची पॅकेट आहोत. ही 70ला एक, 200ची 3, 70ला एक म्हणाला ताई आणि 200ची 3. तसं हे पापड तळलेले जेवणाबरोबर खाऊची गोष्टी असतात. परब फूड्स मसाले. आता हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच परब आणि परब फूड्स आमच्या सावंतवाडी बांधाचे परब गेल्या वर्षी पण आपल्या व्हिडिओमध्ये हे होते आणि आत्तासुद्धा आज आपण त्यांना भेटतो. बघूया काय काय ताईने आणण्याने. म्हणजे आता सिंधुदुर्गातला आमचा काय असतं तर खटखटे लाडू आणि आमचा स्वीट्स. हे बघा हा दिसला बघा गावठी पोहे, लाल पोहे म्हणतात. हे का कसे आहेत ते पॅकेट? 60 रुपये अर्धा किलो. होय पाव किलो आहे ते बरोबर. हां 25 लाडाचे 60 रुपये. हां हो चुरमुळ्याचे लाडू. अच्छा अच्छा जांबू ज्यूस कसं आहे? 250 रुपये. तर या जांबू ज्यूसाचा एक चांगला उपयोग आहे आयुर्वेदिक डायबिटीसवाल्यांना अगदी उपयुक्त जांभूळ रस, जांभूळ ज्यूस. हां 750 मिली आहे ते. हां 750 मिली आहे ते आणि किंमत आहे त्याची 250 रुपये किंमत आहे. 250 रुपये किंमत आहे. त्याच्याशिवाय खोबरावडी आहे आमच्याकडे. अच्छा ती आहे गुळाची आहे जी 3 महिने साधारण टिकते आपल्याकडे. हां आणि साखरेची ही गुळाची वडी जी आहे ना ती 3 महिने टिकते असं म्हणतात ताई. काय किंमत आहे ताई याची? पूर्ण डब्याची 250 रुपये किंमत आहे. 250 रुपये घेऊ पूर्ण डबो असा. 50 पीस आहे त्याच्यात. 50 पीस आहेत त्याच्यात. अरे ताई एकदम छानपैकी आहे तुमच्याकडे. सगळ्या स्वीट्स आता बघू मिळाला. सावंतवाडी बांधायचे ना तुम्ही? राणे. अच्छा 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 परबांचे मसाले. परबांकडे पण चांगले चांगले मसाले आहेत बघा अगदी परब. अरे वा वा काय पॅकिंग आहे बघा. ही अशी आकर्षक पॅकिंग बघितल्यावर ना मस्तच वाटतं. आणि परब म्हटल्यानंतर आमच्या सिंधुदुर्गात लागली परबांची नाव म्हणजे फेमस नाव आहे ना. घरगुती आम्ही बनवलेले मसाले आहेत, स्वतः बनवले. हां स्वतः बनवलेले घरगुती मसाले आहेत. तुम्ही पण दादा परब दादा आणि त्यांच्याकडे एक सुंदर अशी ही मसाल्याची पॅकेट आहेत. मालवणी मसाला, प्युअर मालवणी मसालो. कशी पॅकेट आहेत दादा ही? हे बघा हे 150 रुपये पाव. 150 रुपये पाव. किलो. 600 रुपये किलो. हां सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि 175 रुपये पाव, 700 रुपये किलो. तिखट हे तिखट मसालो हा 175 रुपये पाव किलो, 700 रुपये किलो. आणि संडे स्पेशल. अच्छा संडे स्पेशल म्हणजे 800 रुपये किलो. हां आणि 200 रुपये पाव. 200 रुपये पाव हा संडे स्पेशल. म्हणजे झणझणीत एकदम. हां मस्त एकदम छानपैकी पॅकिंग आहे. आणि हे सुद्धा छान आहे अगदी मस्त वाटतं बघायला. छान आहे दादा. एकंदरीत कोकण महोत्सवाचा तुमचा अनुभव कसा की म्हणजे विक्री वगैरे चांगली होता? पण बरी आहेत आणि आपले गावाले गावतात. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपल्याकडे लोक आपल्याला भेटतात, आपले लोक भेटतात. बघा ना आता आपली भेट झाली. चला बरं वाटलं तुमका भेटून. चला धन्यवाद. मायबाप रसिक हो तुम्ही या भांडूप कोकण महोत्सव दिलास तर आमच्या ह्या परब दादांका मला राहणे. स्टॉल नंबर 68. इथे तुम्हाला ही सगळ्या चांगल्या पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळतील आणि इथे परब दादांकडे मसाले मिळतील. चला धन्यवाद दादा. चला आपली माणसं त्यानिमित्तानं भेटतात. ह्या आपली वातशामक तेल असं तेल आहे. या तेलाचे उपयोग आपण दादांकडून जाणून घेऊया. कारण ही अशी आयुर्वेदिक औषधं ना आपल्यासाठी उपयुक्त असतात. जसं जसं माणसाचा वय वाढत जाता तशी शरीराच्या आदिव्याधी वाढत जातात. ही तेला जर आपल्या घरात असली तर अचानक कधी आपल्याला दुखी वगैरे जाणवली तर ह्या तेलानं आपला उपचार होता किंवा त्याचा उपयोग होऊ शकता. आपण दादांकडे जाऊन. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय म्हणाल तुमचं? सुरेंद्र महाडिक. सुरेंद्र महाडिक. दादा ही तुमच्याकडे सगळी स्पॉन्डिलायसिस, कंबरदुखी, गुडघेदुखीवरची चांगली औषध म्हणजे तेल आहेत दुखी घालवण्यासाठी. काय आहे म्हणजे तुमच्याकडून कशा पद्धतीने याचा निर्मिती वापर कसा केला जातो, कशासाठी उपयुक्त आहे त्याची माहिती देतो. हे आपल्याकडे वातशामक तेल आहे. कमरेमध्ये मणक्यामध्ये गॅप वगैरे असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल आहे. कमरेला किंवा मानेला जर तुम्ही असा पट्टा वगैरे काय लावत असाल ते लावायची गरज लागत नाही. गुडघ्यातून जर आवाज वगैरे होतो ना कटकट, बसताना उठताना चालताना जो त्रास होतो कम्प्लिटली बंद होतो. 4 दिवस वापरायचं. 4 दिवसात जर तुम्हाला फायदा नाही झाला, उपयोग नाही झाला, रिझल्ट नाही मिळाला, प्रोडक्ट तुम्ही रिटर्न आणून देऊ शकता, पैसे रिटर्न मिळते. त्याचप्रमाणे आपल्याकडे केसांसाठी तेल आहे. 4 दिवसात केस गळायचे जमतात, कोंडा जातो, झोप शांत लागते.
अकाली केस जे पांढरे होतात ते काळे होण्यास मदत होते, केसांची वाढ व्यवस्थित होते. ते पण 4 दिवसात जर केस गळायचे राहिले आपले कोंडा नाही गेला तेही प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकता, पैसे रिटर्न आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे हे अमृत बिंदू आहे, जिथे नॉर्मली दुखतं ना कंबर, गुडघे, सांधे, डोका, पाठ, मान जळला, कापला, भाजलं, मुरगळला, सोदाली, लचकला, त्या ठिकाणी याला काय करायचं आहे, फक्त असं लावायचं, चोळायचं नाही, मालिश नाही करायचं, काही नाही, फक्त लावायचं. 10 मिनिटात तात्पुरता आराम. पोटातील ज्या तक्रारी आहेत, जळजळले, पित्त, आम्लपित्त, कफ, अजीर्ण, पोटदुखी, गॅस्ट्रबल, 2 थेंब साखरेच्या पाण्यात लिंबाच्या रसात किंवा मधामध्ये 2 थेंब टाकून पियायचं. याला तुम्ही लावू पण शकता आणि पिऊ पण शकता, दोन्ही प्रकारे वापर करू शकता. रोग अनेक आहेत, उपचार मात्र एकच आहे, अमृत बिंदू. दादा हे तुमचं आता शॉप कुठल्या कुठल्या उत्सव म्हणजे महोत्सवामध्ये असतं? पूर्ण टोटल कोकण महोत्सव मध्ये असतं. म्हणजे आमच्या जर रसिक मायबाप रसिकांना जर बघायचं असेल किंवा हे औषध घ्यायचं असेल तर त्यांना ते मिळालं पाहिजे. बरोबर. आणखी तुमचा ऍड्रेस जरा सांगा ना. तुमचा ऍड्रेस आहे इकडे हरिनिवास, रूम नंबर 1, पहिला माळा, वेदांत आगरी कानावळच्या मागे, कुंभारखान पाडा, डोंबोली वेस्ट. डोंबोली वेस्टला आहे हे दुकान. तर अशा पद्धतीने हे जे आहे साहित्य उत्पादन लघु उद्योगाचं सगळ्या उपचार पूर्वक अशी जी तेल आहेत किंवा औषध आहे ती तुम्हाला त्यांनी ज्या ऍड्रेस सांगितलं त्या ऍड्रेसवरती मिळतील. त्याचप्रमाणे सगळ्या कोकण महोत्सवावरती सुद्धा आहे. त्यांचा मोबाईल नंबर आपण जाणूया. 9987283811 86523244450. ठीक आहे, हा दादांचा नंबर आहे. या नंबरवरती सुद्धा तुम्ही हे तेल मागून घेऊ शकता. धन्यवाद दादा. आता आमचं थोड्याच वेळात दहीकालो चालू होतं, आपण दहीकालो पण बघू जाणार आहोत. पण तत्पूर्वी ही दुकानं सुद्धा आपण सगळी बघत जाऊया. आमचा दुर्वा मसाले म्हणून ना सगळे मसाले, त्याचप्रमाणे लाडू चांगल्या पद्धतीचे सगळे गोष्टी असतात. हे मुखशुद्धीचे पदार्थ आहेत सगळे, जे सगळ्या आपल्या बऱ्याचशा याच्यामध्ये आपल्याला बघू मिळतात. साधारण दर्जा मिळतात. काय किंमत आहे या सगळ्याची? प्रत्येक अलग भाव आहे. अच्छा, 60 रुपये 100 ग्राम, 100 रुपये 100 ग्राम. अच्छा, 60 रुपये 100 ग्राम, असं वेगवेगळ्या किमती आहेत. जसे जसे त्याची क्वालिटी आहे तसे तसे त्याच्या किमती आहेत. छानपैकी सोनू मुखवास म्हणून हे दुकान आहे. अशी भरपूर सारी दुकानं या आमच्या कोकण महोत्सवामध्ये आपण बघू मिळतो. हे सुद्धा टी शर्ट बघा, टी शर्टांवर भारी काय काय लिहिलेलं असं, जळतत मेले, परत माझं कोकण जगात भारी, ऐकावे सर्वांचे करावे म्हणायचे. मस्त चांगली चांगली आहे. चॉकलेट ब्राउनी, चॉकलेट बबल, चॉकलेट ब्राउनी, चॉकलेट बबल. चॉकलेट ब्राउनी, चॉकलेट बबल, चॉकलेट ब्राउनी. आपण एक आणखी गल्ली बघूया. सगळ्या वेगवेगळ्या गल्लीत वेगवेगळी दुकानं आहेत. सगळी सारखी बहुतेक मसाल्याची, कोकणातल्या पदार्थांची अशी सगळीच बरीचशी दुकानं आहेत. मसाल्याचं आणखी एक दुकान आहे. पण एक साल माका जरा ना परिचित होता, आपण ती साल जाणून घ्या. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. ही कसली साल आहे हो? ही दालचिनीची. दालचिनीची साल आहे बघा, अख्खी साल आहे. आपण मसाला दालचिनी फरक काय आहे? हा, ही दालचिनी आहे ना, 20 वर्षाच्या नंतर ह्याचं कोट काढलं जातं. अच्छा, ही 1 वर्षात काढलं जातं. ही स्ट्रॉंग असते. व्हिएतनाम मधून येते. व्हिएतनामहून आलेली ही दालचिनीची वेल आहे. आणि ही आपण मसाल्यात आपण खाऊ शकतो. ही आणि मसाल्यात असतं बघा काय काय मसाल्यामध्ये आपण औषधी पण आहे. औषध उपयोग काय औषधी याचा? औषधी त्याची पावडर बनवायची आणि त्याच्याबरोबर मध आणि हळद. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, गुडघे दुखे, त्याला गुडघ्याला लावलं की 5 दिवसात बरी होते. काय म्हणताय? सकाळी रोज खाल्ला एवढा तुकडा, त्याच्यावर गरम पाणी प्या, अस्थमा, सर्दी, खोकला बरा होतो. अच्छा, असं आहे. हे खूप उपयोगी आहे. हो, ही व्हिएतनामवरून आलेली ही कसली साल म्हणालात? दालचिनी. दालचिनीची साल. त्याचा उपयोग दादांनी सांगितला. म्हणजे जसे बाजारामध्ये आपण काही भाज्यांचे, काही फळांचे उपयोग जे आहेत ते आपण बघतो, तसे आज आपण ह्या कोकण महोत्सवामध्ये सुद्धा काही ज्या न पाहिलेल्या अशा वस्तू आहेत ते सुद्धा आपण बघणार असो. आता सगळ्या शृंगारिक गोष्टी असतच आणि त्यासमोर जरा महिलांची गर्दी दिसतात आपल्याला. मालवण हडीतला अनंत फूड म्हणून एक साळकर आणि कंपनीचं दुकान आहे. त्यांच्याकडे काय काय बरीचशी गर्दी आहे. कोकम सरबत दिसतं. कसा हो कोकम सरबत? या 20 रुपयात थंडगार कोकम सरबत, अगदी रतनब्याचाच कलर आहे का, त्यामुळे भारी वाटतं बघू. 20 रुपयात अवघ्या कोकम सरबत, अगदी थंडगार आहे. थंडगार. त्याच्यानंतर अनंत फूडचा नारळी वडी आहे. कशी हो नारळी वडी? कशी आहे? 200 ग्राम हा की पाव किलो? 200 ग्राम नारळ वडी 100 रुपये. आणि बेसन लाडू आणि रवा लाडू सुद्धा असतात 100. अच्छा, हे पाव किलो बेसन लाडू आहेत. मस्तपैकी आहे बघा, छानपैकी आहेत.
जवळजवळ 6 आहेत. 100 रुपयात 6. अगदी घरगुती आणि ताजे तुपात बनवलेले लाडू. अच्छा, या नारळवडी पण आजची आहे आणि तुपातले मस्तपैकी लाडू असे. चला, धन्यवाद. शोरमा असा अगदी सनसनीचा बघा. शोरमा मस्त अगदी ताजा ताजा चिकनचं असतं. आता तो पापड आहे आणि हे सगळं काय आहे? हे काय ताई? स्पायरल आहे, पिझ्झा आहे, फ्रेंच फ्राईज. कसे आहेत ते डिश? 80 रुपये प्लेट, 80 रुपये. कॉर्न पिझ्झा 100 रुपये. पिझ्झा आहे 100 रुपयाला आहे. आणि पापड कसे? 50 रुपये. 50 रुपये एक पापड. केवढं तरी पापड आहे. एक खालो काय पोट भरान द्या तसा. आणि टेस्टी असतं नक्कीच. कंदी पेढे वगैरे सगळा हा खाऊ गल्ली आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या खाऊचे पदार्थ ह्या गल्लीत असत आणि त्यामुळे सगळे व्यस्त खाण्यात. जय महाराष्ट्र फास्ट फूड कॉर्नर. युक्त म्हणजे नाचणीचे पदार्थ. आपण नाचणीची भाकरी वगैरे खाली किती पौष्टिक असतात. हे नाचणीचे नळी आहेत ते दादा फ्राय करून पण देतात. ते बघा फ्राय करून ते समोर ठेवतात. कसं पॅकेट आहे दादा हे? 60 रुपयाला एक पॅकेट आहे नाचणीचं हे. आणि ते तळून आपण जेवणाबरोबर छानपैकी हे नळी खाऊ शकतो. जेवताना एका घासाबरोबर टेस्टी असतं. आता कोकण महोत्सव म्हटल्यानंतर ते मालवणी हॉटेलला असतलीच. आणि मालवणी हॉटेल म्हणजे मालवणी पदार्थांची अगदी मेजवानीच असतात. अगदी शाकाहारी मांसाहारी सगळ्या प्रकारचे जेवण मिळतात. पण मांसाहारी जेवण मात्र भारी असतं. आता हे आपण समोर बघतो ते मटणाचे आणि माशाच्या साराचे डिश असत. बांगड्याची प्लेट आहे. त्यानंतर हे वेगवेगळे प्रकार आहेत नॉनव्हेजचे सगळे. हे मोठे खेकडे सुद्धा आणि हे मोठे टायगर प्रॉन्स सुद्धा. साधारण जाणून घेऊया. हे डिश आहेत अगदी नॉनव्हेजचे अगदी मालवणी जेवणाचे. कशा दादा डिश कशा द्या? 400 रुपये. ही सुरमई थाळी आहे ना? हां, ही सुरमई थाळी. सुरमई थाळी 400 रुपये. येतात आता डिस्प्लेसाठी एकच लावतो. हां, इथे ही बोनलेस चिकन आहे. मालवणी सुकी सागोती. अच्छा, बोनलेस चिकन. हां, सुका चिकन. सुका चिकन आहे. हे 300 रुपयाला आहे थाळी. अच्छा. बांगडा थाळी आहे 250ला. ही मटन थाळी आहे 350ला. चिकन थाळी किमासहित येते ती 250 रुपये. 250 रुपये. आणि ह्या सगळ्या डिश ही कोलंबी आहे मोठे प्रॉन्स टायगर प्रॉन्स आहेत. खेकडा मसाला आहे 250ला. बोनलेस चिकन आहे 250 रुपये. चिकन मसाला, चिकन आणि वडे. हां, चिकन वडे वगैरे. कलेजी किमा आहे. अच्छा. कलेजी जवळा आहे. मटन मसाला आहे. सोलकडी आहे. बांगडा आहे. पापलेट सुरमई बांगडा. दादा ह्या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने मालवणी जेवण जेवायला भरपूर लोक येत असतील ना? भरपूर लोक येतात. हो ना? लोकांना आवडतं कारण त्याने भरपूर वर्ष झाली आहे. कंटिन्यू कोकण महोत्सव चालू आहे ना. चालू आहे. छान. 27 वर्ष चाललंय हा कोकण. 27 वर्ष झाली. तुमचा अनुभव कसा आहे? चांगला आहे. उत्तम. आम्ही लहानपणापासून आहे कोकण महोत्सवात. चला, धन्यवाद. हे अगदी मासे हळद आणि ते काढून मग जसे होय तसे मग फ्राय करून वगैरे मिळतं. असं सुंदर पार्सल पण देतात ना? पार्सल पण देतात. असे सगळे जेवणाचे आता हे हॉटेल आहोत. म्हणजे तोंडात पाणी सुटताला. आणि आता काय झालं जेवची वेळ झालेली असल्यामुळे थोडाफार आपणाक सुद्धा मग वाटतात जैनसारख्या. हे बघा हळद सुद्धा मोठमोठे खेकडे आहेत बघा. खेकडे आहेत, टायगर प्रॉन्स आहेत. बाबा माझ्या ही केवढी तुकडी आहे बघा सुरमईचीच आहे ना ती? सुरमईची तुकडी आहे भारी. आणि छान छान सगळे आयटम आहेत जवळपास. आणि जेवणाची थाळी पण असत. आता ही सगळी हे चिकनचे वगैरे आयटम आहेत. मासे आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि अगदी फ्राय मासे होतात. एकदम डीप फ्राय होता पापलेटाची. आणि सुरमईची तुकडी सुद्धा आणि बांगडू सुद्धा. हां हां हां, सुगंध सुटणारे त्याचबरोबर येतं माशातून. त्याला लावून मासे ठेवले जातात आणि मग ते असे फ्राय केले जातात. ह्या मालवणी महोत्सव व ह्या मालवणी हॉटेलांमध्ये बरेचसे सगळे चांगले चांगले मासे खाऊक मिळतात. आणि ही सगळी आगरी पद्धतीची आता दादूस आगरी स्वाद अशी म्हणजे आगरी पद्धतीचा जेवण पद्धती ह्या हॉटेलांमध्ये मिळणार. मालवणी हॉटेल आहेत. त्याच्यानंतर हॉटेल सिंधुदुर्ग म्हणून सुद्धा आहे आमच्या सिंधुदुर्गातलं हॉटेल. अस्सल मालवणी जेवण मिळणार आहे.
आता थोड्याच वेळा दहिकाला सुरुवात होते. दहिकालो म्हणजे दशावतारी नाटक आणि आमच्या सिंधुदुर्गवासियांचा दशावतारी नाटक म्हणजे जीव की प्राण आणि नक्की जाणार आहोत. हे एक सुद्धा हिरकणी ग्रुप म्हणून आपण गेल्या वर्षी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता. हिरकणी ग्रुपचा ह्या स्टॉल आहे आणि हे अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट असे पदार्थ खाऊक मिळतात. हो बघा, हो गाजराचा हलवा ना, कसं तो 30 रुपयाक प्लेट आहे. गाजराचं मस्त हलवा, टेस्टी असता. मागच्या वेळी मी टेस्ट केलं होतं, भारी सगळं असतं यांच्याकडे. आणि हे बघा सगळे वेगवेगळे प्रकार हे नक्कीच मिळतात. हे बघा ह्याका काय म्हणतात, कॉर्न चाट. आणि हो पिझ्झा, कॉर्न चाट. त्याच्यानंतर पुरणपोळी आमची आवडीची बघा, जबरदस्त आवड आणि मस्त पुरणपोळी आमची. आणि ह्या काय कटोरी पिझ्झा, लहान मुलांना अगदी आवडतं. अरे वा, कटोरी पिझ्झा म्हणून ह्यो लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ सुद्धा हे बनवलं जातं. तुमका काय ना गावाचा सण सगळ्यात टेस्टी आणि स्वादिष्ट ह्या हिरकणीमध्ये मिळताला. नक्की यावा आणि ह्याचा स्वाद घ्यावा. या आमच्या सगळ्या माय भगिनी आहेत आणि ह्या कष्टाने इथे उभ्या राहतात. त्यांच्या कष्टाला तुम्ही पुरवणी दिवा असंच तुमका सांगणार. चला, धन्यवाद. त्याच्या पुढे जाऊया. असे आमचे हे कष्टकरी माय भगिनी आपापल्या परीने उद्योगधंद्यात उतरलेले असतात. त्यांच्या या कष्टात काहीतरी आपण देऊ खा, त्यांना चालना देऊ काही. आता हे सुद्धा हे चांगल्या पद्धतीने मग अशी सुजय दादान खाल्लेलं. ह्याचं काय नाव हो? हा, काय म्हणतात? हा, उकडीच्या शेंगा आहेत. आणि हे सगळे पदार्थ ताईंकडे. ताई, कांदा भजी पण आहे, बटाटा भजी आहे, सगळ्या प्रकारच्या भजी वगैरे. हे कशा आहे ताई? हे प्लेट ही कशी प्लेट आहे? 30 रुपयाला. करंजी म्हणतो आम्ही, उकडलेली करंजी सुद्धा म्हणतो. गव्हाची करंजी आणि तांदळाची शेंग. हा, तांदळाची शेंग. आता दशावतारात सुरुवात झालेली आहे. अगदी दणदणीत सुरुवात झाली आहे. बघूया. वर्णवण्याचं कारण कोणतं? विघ्ने बहु येती भांडूपचा कोकण नगर म्हटल्यानंतर सिंधुदुर्गवासी तसंच कोकणवासियांची मोठी वस्ती अशी गणली जातात. त्याचं कारण असा, कोकण नगर तसंच टेंबीपाडा, नरदासनगर, सर्वोदय नगर, उत्कर्ष नगर अशी मोठमोठ्या लोकांना मालवणी माणूस तसंच कोकणी माणूस राहतात. ह्यो मालवणी माणसांचं स्पेशल मुलूक गाव असंच ओळखलं जातं. अशा या गावामध्ये गेले 27 वर्ष अविरतपणे कोकण महोत्सव चालू असा. आणि तो कोकण महोत्सव भरवला जाता आमचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे समाज बांधव सुजय धुरत यांच्या सौजन्याने. आज सुप्रिया वहिनी या ठिकाणी उपस्थित असत. सुप्रिया सुजय धुरत आमच्या वहिनी साहेब आम्ही म्हणून त्यांना म्हणतो. नमस्कार वहिनी. आता सध्या वहिनी या संपूर्ण कोकण महोत्सवाच्या आयोजनात हिरारीने भाग घेतलेला असा. तर वहिनींकडून आपण थोडीशी फार या कोकण महोत्सव भरवण्याची जा काय उद्दिष्ट आता जाणून घ्या. वहिनी, गेली 27 वर्ष ह्यो कोकण महोत्सव प्रामुख्याने भरलो जाता आणि त्याच्यामागे अपार अशी मेहनत आहे. याची कल्पना का सगळे जे सहयोगी असत त्यांच्यामुळे ह्यो एवढं मोठं उत्सव साध्य होता. तर मी असं सांगेन की हे टीमवर्क आहे. कोणाही एका माणसाचं किंवा सुजय धुरत हे संयोजक आहे. आयोजन करताना टीमची गरज असते. टीम म्हणजे आमचा मित्र परिवार, बरोबर, उत्सव परिवार, गणेश मित्र मंडळ परिवार, समर्थ प्रतिष्ठान हा आपला एकच एक भांडूपचा पूर्णपणे परिवार. आणि 27 वर्ष कोकण महोत्सव करताना भांडूपकरांची साथ
हे महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी आम्हाला व्यवस्थित साथ दिली. आम्ही हा कार्यक्रम ज्या मेहनतीने करतो आणि जेव्हा सुजयजी धुरत जेव्हा मेहनत घेतात, म्हणजे इव्हन म्हणाल तर त्याच्या पायाचं चप्पल पूर्ण म्हणजे पायावर चप्पल नसेल असं म्हणाल तर ठीक आहे की एवढं त्यांना त्याच्यासाठी परिश्रम घेतात. आणि जेव्हा ही भांडुपकर इथे गर्दी करतात आणि येतात आणि आपल्या शांतपणे ह्या महोत्सवाचा ते लोक आस्वाद घेत असतात, आनंद लुटत असतात, वेगवेगळ्या गेमवर खेळतात. इथे गेम्सचे पण आहे, बालनगरी आहे, तसेच तिकडे आपल्या कोकणातले सगळे खाद्यपदार्थ, मच्छी, मासळी सगळे प्रकार आहेत, सुकी मच्छी वगैरे सगळे ह्याचा आस्वाद घेताना दिसतात. त्यावेळेला हे खरोखर जे आम्ही परिश्रम घेतो त्याचा आम्हाला आनंद मिळतो की हा ह्या बाबा ह्याचं आम्हाला सार्थक झालं. तसं म्हणायला गेलं तर भांडूप हे एक मिनी कोकण म्हटलं पाहिजे, कारण ह्या मिनी कोकणमध्ये सगळे जे आहेत ते आपले कोकणातले रहिवासी आहेत. एक बघितलं तर खूप म्हणजे असं म्हणतात की आमचा परिवारच आहे. कोकणातली सगळी लोक येतात आणि आपापल्या परीने फिरत असतात आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने, म्हणजे आम्हाला तिथे काही नियोजन नाही, ते आपले येतात, मस्त खेळतात, आनंद लुटतात आणि आम्हाला भेटून जातात की खरोखर हा आपला कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. इथे छान छान हॉटेल्स आहेत, जिथे आपल्याला मालवणी टेस्ट मिळते. आगरी स्वादचं पण आपण एक हॉटेल घेतलेलं आहे. आणि मुळात पहिली गोष्ट मला ही सांगायची आहे की ज्या वेळेला आम्ही हा कोकण महोत्सव चालू केला तेव्हा आमचं एकच उद्दिष्ट होतं की मराठी उद्योजकांना साथ द्यायची आणि त्यांना पुढे आणायचं. आज त्यांनी जर एक टेबल लावलं माझ्या कोकण महोत्सवामध्ये, सुजयजी बोलतात की जेव्हा ह्या कोकण महोत्सवामध्ये एक पाठ घेतात तेव्हा त्यांचा पुढच्या वर्षी त्यांचा व्यापार वाढलेला दिसला पाहिजे. आणि दरवर्षी आपले नवं उद्योजक येतात आणि ते आपल्या इथे उद्योजकाचं म्हणजे पहिलं दालन म्हणजे पहिलं पाहून की जिथे मला माझा पाया रोवायचा आहे ते इथून सुरुवात करतात. एवढंच करून सुजयजी धुरत थांबत नाही, तर ते काय करतात तर इथून ते जे कलावंत आहेत, म्हणजे आपण बघाल तर भांडूप नगरीमध्ये या भांडूपमध्ये अनेक कलावंत आहेत जे आज सिनेसृष्टीमध्ये काम करतात आणि ते करताना त्यांचं पहिलं व्यासपीठ जर दिलं असेल तर या कोकण महोत्सवाने दिलं. ते जेव्हा या कोकण महोत्सव येतात की तेव्हा आम्हाला येऊन सांगतात की दादा आम्ही पहिले कलेत उतरलो असेल तर दादा तुमच्यामुळे उतरलो आणि तुम्ही आम्हाला हे दालन उभं करून दिलं, हे व्यासपीठ उभं केल्यामुळे आम्हाला एक आत्मविश्वास आणि आम्ही हे करू शकू. हे आम्हाला पूर्णपणे तशी काय कल्पना करता किंवा ह्याच्यामध्ये काय त्रुटी आहे हे आम्हाला ह्या व्यासपीठामुळे कळल्या आणि आज त्याचा एक मोठा कलावंत झाला. काही लोकांनी आणखी क्लासेस काढले की ज्यांनी आणखी कलावंतांना उभारी मिळाली आणि कलेला साथ मिळाली. या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला आनंद येत असतो की हे पैशासाठी नाही, तर एक माणसं जोडत आम्ही हा उत्सव परिवार, हा कोकण महोत्सवचा परिवार पूर्णपणे मोठा करत चाललेलो आहे. आणि हेच आमचं उद्दिष्ट होतं की लहान मोठे म्हणू नका, आपले वयस्कर माणसं म्हणू नका, अबालवृद्ध छोटी छोटी मुलं पण या कोकण महोत्सवाला आपल्या सहभागी झालेली दिसतात. मुळात म्हणजे याच्यामध्ये सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया यांचा पण खूप सहभाग आहे. जसं आपण म्हणाल की ही युवा पिढी आहे, हे पण आपल्या गेम झोनकडे बघाल तर ते आकर्षले जातात आणि ते तिथे व्हिडिओ काढतात. व्हिडिओ काढल्यानंतर ते अनेक भागात पाठवले जातात. त्यांच्याकरवी एका ठिकाणाहून 100 ठिकाणी जातात, 100 ठिकाणाहून 1000 ठिकाणी जातात. आज हा कोकण महोत्सव एवढा सुंदर होतोय, हा कोकण महोत्सव भांडूपमध्ये होतो, हे अगदी महाराष्ट्रभर झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आमचं उद्दिष्ट खूप चांगल्या प्रकारे साध्य झालेलं आहे. वहिनी नक्कीच, कारण हा कोकण महोत्सव भांडूप कोकण महोत्सव सारखा महोत्सव कुठेही होत नाही. एवढी गर्दी कुठेही मला डोंबिवलीच्या महोत्सवामध्ये दिसली होती, पण भांडूपमध्ये ज्या पद्धतीने व्यापारी सुद्धा आनंदित आहेत, तेव्हा व्यापारी भरपूर आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे रोजच्या रोज इथे भरपूर. आज किती दिवस झाले या महोत्सवाला? आजचा आपला 10वा दिवस आहे. 15 तारीख आपली रविवार लास्ट आहे. म्हणजे एकूण किती दिवसाचा महोत्सव? 12 दिवसाचा महोत्सव असतो, पण तरी पण लोकांचा हीच मागणी असते की अजून 3 दिवस वाढवा. एक प्रकारे उत्सव आहे लोकांचा. लोकांना ही जत्रा वाटते, जत्रा म्हणजे की जी दरवर्षी त्यांना माहिती आहे की ही आपली जत्रा कधी आहे. हा पहिला प्रश्न असतो जेव्हा दिवाळी संपते. त्यांना एक गणित झालंय की दिवाळी संपली की हा महोत्सव आहे, त्यामुळे ते गणित ठरलेलं आहे. पण आता काय झालं, थोडंसं इलेक्शन वगैरे आणि आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला डिसेंबरमध्ये घ्यावं लागलं, नाही तर नोव्हेंबरमध्ये आपला जनरली प्रत्येक वर्षी कोकण महोत्सव आयोजित केला जातो. मी करू इच्छिते की आमचा जो मित्र परिवार आहे, जो पहिला कोकण महोत्सव होता तेव्हापासून हा 27वा कोकण महोत्सव, जेवढे सहकारी आमच्याबरोबर त्यावेळेला होते तेच सहकारी आज आमच्याकडे आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये मला फक्त एकच म्हणजे एक आमचं ते दुःख आहे किंवा ती आमच्या कोकण महोत्सवाला लागलेली एक म्हणतात ना, तो खड्डा कधी भरून येणार नाही, ती उणीव कधी भरून येणार नाही. अशा आमच्या आपण वरती बघत असाल की कैलासवासी किशोर गावडे, जे आमचं
पूर्ण व्यासपीठ सांभाळायचे आणि त्यांचा पूर्ण आवाज भांडूपच्या कोपऱ्यात जायचा आणि त्या कोपऱ्यातल्या नागरिकांना कळायचं की आज कोकण महोत्सव या तारखेला आहे. शब्दांचं साम्राज्य होतं. जेव्हा मी आज बोलते ना, मी आज व्यासपीठावर त्यांची जागा भरायला निघते तर मला ते शब्द कधी कधी आठवत नाही, कधी कधी ब्लँक व्हायला होतं. पण जेव्हा जेव्हा त्यांना मी आठवते तेव्हा आपोआप तोंडातला ती सरस्वती बाहेर पडते. त्यानंतर आणखी एक आमची त्रुटी म्हणजे, आणि ती उणीव ते पण आमचे लोंढे काका म्हणायचे की धुरंताई तुम्ही काही काळजी करू नका, सुजय आहे ना, आम्ही त्याच्याबरोबर आहोत. तुम्ही काही अडचण आली ना तर आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. सुजय म्हणजे माझा भाऊ आहे आणि असे म्हणजे हे माझे भाऊ म्हणजे भावाप्रमाणे जे नातं जपलं ना ते आज दोघं आमच्या दोन सहकारी म्हणता येणारच नाही. ते आमच्या परिवारातले आमचे घरातले होते आणि त्यांची उणीव नाही भरता येणार. तसंच आमचे बाबलजी आहेत, नंतर मी त्यांची नावं घेऊ इच्छिते, मिनी बिरनाईक आहेत. हे अक्षरशः म्हणजे जीवाला जीव. तुम्ही बघा, हे आमचे वर्गज आहेत बरं का. हे आमचे लालबागवरनं आलेले आहेत खास सुजयला भेटायला पत्नीसह. हे सगळं काय असतं माहिती आहे, प्रेम असतं, आपापसातली नाती असतात. ती नाती जपायला सुजयजीने म्हणजे आम्हालाही शिकवलं, घरातले मलाही शिकवलं की मी त्यांच्यामुळे आज काही बोलू शकत असेल तर सुजयजीमुळे. प्रत्येक वेळेला काही चुकलं तर रागाने नाही, प्रेमाने समजवतात. पण ताई असं तुला करायला पाहिजे. खरं ना, म्हणतात ना की एका पुरुषामागे बाई म्हणजे त्यांची पत्नी असू शकते, पण असं माझ्याकडे गणित उलट आहे की एका म्हणजे पत्नीच्या मागे आज ते खंबीरपणे माझ्या मागे उभे आहेत आणि त्यामुळे मी खूप काही गोष्टी करू शकते. आज माझाही मी व्यावसायिक आहे, माझाही वेगळा व्यवसाय आहे, पण हे सगळं त्यांच्यामुळे झालं. आणि निश्चितच भांडूपकरांनी त्यांना पण धन्यवाद द्यावे सुजयजींना की त्यांच्यामुळे आज ते एवढा मोठा कोकण महोत्सव. कारण सुजय दादांचं जे कर्तृत्व आहे किंवा जे कर्म आहे ते एवढंच चांगलं आहे की त्यांनी खूप माणसं जोडलेली आहेत. त्यांना एक फोन केला आणि मला त्यांनी सांगितलं अमुक दिवशी मी असेल आणि आज त्या निमित्ताने मी आलो. एवढा सुंदर हा महोत्सव मला सुद्धा बघता आला तुमच्या निमित्ताने. आज असंख्य मुंबईकर हा अनुभव घेतील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही छान अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद बहिणी. महोत्सवात आता गर्दी वाढत चाललेली, असं बिस्लेरी पाणीपुरी सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतच. त्याचबरोबर वेगवेगळी ज्यूस आहेत, मस्तानी ज्यूस, मलाई मस्तानी, मँगो मस्तानी, असं सगळं मिळतात ह्या कोकण महोत्सवामध्ये. पण आणखी काय काय मिळतं तर सुद्धा बघूया. अरे वा, बिल्डिंगचे ॲड पण काहीतरी दिसतात. जयराम रेसिडेन्सी म्हणून काहीतरी शेडू पनवेलमधली प्रोजेक्ट बघूया, आपण जाणून घेऊया काय बाबा दर. आजकाल घरांच्या किमती वाढलेल्या असतात आणि घरांची किमती वाढल्यामुळे काय होतं, सर्वसामान्य माणसाक मुंबईत आजकाल घर मिळत नाही. गावताला खय तर बिनवेलला गावताला किंवा मग आमच्या बदलापूर वगैरे ते गावताला. पण आपण जाणून घेऊया थोडीशी माहिती. नमस्कार साहेब. नमस्कार. जयराम रेसिडेन्सी शेडू पनवेलचा प्रोजेक्ट आहे का तुमचा? प्रोजेक्ट आहे हा. जवळजवळ आपल्या इथे 10 विंग्स आहेत, 294 फ्लॅट आहेत, 4 बिल्डिंग आहे आणि 2.5 एकर मध्ये आपला प्रोजेक्ट आहे. मोठा प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे. G+7 आहे. सध्या आपला अंडर कंस्ट्रक्शन मध्ये आहे. अच्छा. आपण डिसेंबर 2025 पर्यंत याचं पोझिशन देतोय. 1 BHK ची 28 लाख रुपये किंमत आहे काय? किती स्क्वेअर फीट असतो तो? 625 स्क्वेअर फूट. 625 स्क्वेअर फीटचो बिल्टअप. 625 बिल्टअप स्क्वेअर फीटचो 28 लाखात फ्लॅट मिळतालो. आजकाल मुंबईत काय करोडच्या खाली मिळणार नाही, पण आपलं पनवेलला शेडूमध्ये पनवेल आजकाल आपल्या कोकणी माणसाक जवळचा झालेला असा. कारण आज काय होतं, ट्रेन थांबली पनवेलला की लवकर घराकडे जाऊक मिळतं. म्हणून आजकाल आमचे कोकणातले लोक किंवा आमच्या सिंधुदुर्गातले लोक बरेचसे पनवेलमध्ये रवा गेलेले आहेत. तर असं हे पनवेलचं सुंदर प्रोजेक्ट अजून जाणून घ्या. दादा काय म्हणालात, काय विशेष काय त्याचा? विशेष म्हणजे या प्रोजेक्टचं असं आहे की पनवेल कर्जतची लाईन आता चालू होते, त्याच्यातल्या दुसऱ्या स्टेशन पासून आपला 500 मीटरच्या अंतरावरती आहे. अच्छा. प्रोजेक्ट हा. आणि मुंबई गोवा हायवे, मुंबई पुणे हायवे सगळे 10 मिनिटाच्या कनेक्टिव्हिटीवरती आहे. बाजूलाच डीमार्ट आहे, सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. गार्डन, जिम्स वगैरे या आपण या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. 24 तास पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. शाळा, कॉलेज, मार्केट या सगळ्या गोष्टी प्रोजेक्टच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहेत. अरे वा, धन्यवाद दादा. म्हणजे आता काय की आमच्या मालवणी माणसाक किंवा कोकणातल्या माणसाक आजकाल मुंबईत घर मिळाक होया अशी नेहमीच आशा असतात. तर ही आपली आशा अशी पूर्ण होऊ शकता. मायबाप रसिको, तुम्ही नक्की या प्रोजेक्टला भेट द्या. आणि तुमचं नाव काय म्हणाल दादा? माझं नाव अमित सावंत आहे. मोबाईल नंबर सांगा ना तुमचा. 8422920724. सावकाश सांगा. 8422920724. या सावंत दादा सावंतना फोन करा, तुम्हाला अधिक माहिती नक्कीच मिळाल. आमचं मालवणीच माणूस हा. चला धन्यवाद, बोलायला बरं वाटला तुमचा. धन्यवाद. आता मुंबईला भांडुपलाच नेहमीच आमचे व्हिडिओ बघतात. असा कसे असतो व्हिडिओ, कसे वाटतात तुम्हाला?
मासे बघायला मिळतात. होय, बाजारामधले मासे आणि आपल्या जवळपासचे सगळे बाजार तुम्ही फिरता. हो, तुम्ही कुठे राहायला? इथे प्रतापनगरला. नाही, मालवणला. काळसं धामापूर, सुंदर गाव हो. माझं नेहमीचं जाण्याचा रस्ता तो. अप्रतिम गावात त्याची भाजीपालो पण चांगलं असतं एकदम. चला पुन्हा कधी बाजारात फिरतो असं वाटतं. होय होय, सगळे मी असते त्या बाजारांमध्ये असते आवर्जून. चला धन्यवाद. अभिप्राय दिला त्यांनी आणि आवर्जून हाक मारला. मग म्हटलं त्यांच्याशी बोलूया जरा. तुफान अशी गर्दी आहे कोकण गेले 2 तास या महोत्सवामध्ये मी आनंद लुटतोय. हा अप्रतिम असा आनंद देणारा असा महोत्सव आहे. या महोत्सवाला अजून 4 दिवस आहेत. तुम्ही सगळ्यांनी नक्की या महोत्सवामध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी या महोत्सवामध्ये मालवणी पद्धतीच्या भरपूर गृहोपयोगी वस्तू आपल्याला या कोकण महोत्सवामध्ये भेटतील. मायबाप रसिको, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद.